मराठ्यांचं टिकणारं आरक्षण आहे. मग ही सरकार मराठ्यांचं केली मग कुणबी आरक्षण हे हक्काचं आरक्षण आहे आणि ज्यांना मिळणार, ज्यांच्या नोंदी मिळाल्या नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना आहे, त्याची अंमलबजावणी. मराठ्यांच्या पोरांना राज्यापासून केंद्रापर्यंत आरक्षण मिळतं आणि मराठ्यांचे पोरं मोठे होतात. ही मागणी आहे मराठ्यांची. तुम्ही ही मागणी सोडून दुसऱ्याच मागणीसाठी विशेष अधिवेशन बोलवलं आणि तिसरीच मागणी घेतली आणि अधिवेशन यासाठी बोलवलं म्हणून सांगता, हे चालणार नाही. मग तेच तुमची फसवणूक केली. याला दुसरा काही मार्गच नाही, फसवणूकच म्हणलं जातं. किती दिवस फसवणूक करणार तुम्ही? तुम्ही अधिसूचना काढली आणि आता तिची अंमलबजावणी नाही करणार, हे कुठं शक्य आहे? अधिसूचना काढलीच कशाला? सरकारी का कोणी तुम्ही? अधिसूचना तुम्हीच काढता आणि अंमलबजावणी तुम्हीच करणार नाही, मग अधिसूचना काढली कशाला? हे जर आरक्षण तुम्हाला द्यायचं होतं तर काढलीच कशाला? ही मागणी हाय कोणाची?